त्या मुलाला आपल्याला कुठंतरी एका चांगल्या मुलाला घेऊन त्याची जोडी बांधून त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणि त्याच्याबरोबर असणे आणि एकाच क्षमतेची गुणवत्तावर्धक विद्यार्थी कसे निर्माण होते याच्यासाठी आपल्याला त्या विद्यार्थ्यांना मोटिवेट करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून या उच्चस्तरीय बोधात्मक क्षमता ज्या आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत. कारण ह्या पुस्तकाच्या माध्यमातून अनेक विचारवंतांनी विचार मंथन केलेलं आहे आणि विचार मंथन करून त्यांनी फार अशा प्रकारचं संशोधन करून जे पुस्तकं तयार केली आहेत. ही पुस्तकं अतिशय काळजीपूर्वक सगळ्यांनी वाचत आहेत. जो सिद्धांत या ठिकाणी मी तुम्हाला जे सांगितलं बेंजामिन ब्लूम नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी या बोधात्मक क्षेत्रामध्ये त्यांनी जे वर्गीकरण केलेलं आहे, या सिद्धांत लिहिलेला आहे, या अध्ययन विषयक वर्तनामध्ये म्हणून उच्चस्तरीय बोधात्मक क्षमतेची पायमुळे बेंजामिन ब्लूमच्या सिद्धांतामध्ये दिसतं, जे की 1956 मध्ये त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेली आहे. मग शिक्षणासाठी अध्ययन उद्दिष्टांच्या वर्गीकरणासाठी वैज्ञानिक पद्धती, वैज्ञानिक जसं आपण दृष्टिकोन म्हणतो, काबाबूत घटक आहेत मूल्य शिक्षणाची. तर त्या मूल्य शिक्षणामध्ये हा वैज्ञानिक दृष्टिकोन आपण नेहमी म्हणतो विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला पाहिजे. पण नेमकं काय केलं पाहिजे? जसं सत्य काय, विज्ञान काय सांगतंय, सत्यावर आधारित आहे, निष्कर्ष दाखवतो तुम्हाला. जेव्हा हा ओटो असं दाखवला जातो बाण मारून विज्ञानामध्ये, त्याचा अर्थ काय होतो? विज्ञानाची दुनिया असते बरोबर, त्याचं वायूमध्ये रूपांतर होतं, हे सत्य आहे. त्याला तुम्ही कुठेही न्या, जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये कोणालाही विचारा, काही विचारा, त्या तज्ञाला विचारा, सांगा तो काय म्हणेल, ओटो म्हणजे वायुरूपच आहे, तो त्याला कोणीही बदलू शकत नाही. म्हणजे विज्ञान काय सांगते? सत्य सांगते. म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनावर ह्या संकल्पना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला पाहिजे. सत्य म्हणजे सत्यच आहे अशा प्रकारचं दृढ निश्चय त्या विद्यार्थ्याचा हवा हीच अपेक्षा आहे. त्यांची कल्पना हेतू सर्वसामान्य आपण समोर जगभरात शैक्षणिक कार्यक्रमामध्ये शिकवली जाते. हे सिद्धांताच्या बाबतीमध्ये झालं. जसं की ब्लूमचे श्रेणीचे स्तर सांगितले, 7 स्तर सांगितले, 8 होते ब्लूमने, त्यांच्या शिष्यांनी सांगितले 6. तर त्यांनी स्तर सांगितले, ज्ञान, आकलन, परिचय वगैरे वगैरे. ब्लूम यांची श्रेणीबद्ध वर्गीकरण, ब्लूमची बोधात्मक श्रेणी जी आहे ज्ञानापासून नवनिर्मितीपर्यंत. सुरुवात होते ज्ञानापासून सुरुवात होते, ते नवनिर्मितीपर्यंत होते. आणि म्हणून सृजनशीलता विद्यार्थ्यांमध्ये रुजवली पाहिजे. सृजनशील विद्यार्थी असला पाहिजे, आपण पण सृजनशील असलं पाहिजे. मुख्याध्यापक हा नवनिर्माण करणारा असावा, वेगळं काय दररोज आता महिन्यातून वेगळं असं करणारा असावं. मग वेगळं काय? वर्तन जरी आपण चांगलं करत असेल, हे जरी होत असेल, व्यवस्थित जरी जात असेल, बदल एक महिन्याची गाडी बदलली, दुसरी गाडी बदलली म्हणजे बदल झाला का नाही? तर त्याच्यामध्ये माझ्या विचार प्रक्रियेमध्ये मी माझ्या सहकार्यांना काय देऊ शकतो तुम्ही, याच्यासाठी तुम्हाला परिसराचा अनेक सरांना भेटी द्यावी लागतात. चांगल्या सरांना त्या शाळेमध्ये कुठले उत्तर राबवले कुठल्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये खेळामध्ये सहभाग राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळामध्ये कुठला विद्यार्थी कशा पद्धतीने तो घडवला जातो, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आम्हाला काय करावं लागेल, माहिती घ्यावी लागेल. आणि ती आपल्या शिक्षकांना सांगून आपल्या शाळेमध्ये कशी घडवता येते यासाठी प्रयत्न करावे लागतात. म्हणून श्रेणीबद्ध वर्गीकरणामध्ये प्रत्येक स्तरावर तरी बोधात्मक पातळीत संबंधित असतो. मग ही जर आपल्या ज्ञानापासून मी तुम्हाला सांगितलं की सृजनशीलतेपर्यंत तो काय आहे, कसा आहे तो बोधात्मक क्षमता, उच्चस्तरीय बोधात्मक क्षमतेकडे घेऊन आहे. काही कुठलीही गोष्ट साध्य होणार नाही. आता गेल्याबरोबर तुमच्या आमच्या शाळेचा विकास होणार नाही, असं करतो अनेक विचार प्रवाह डोक्यामध्ये येतात. परंतु त्या विचार प्रवाहांना आपल्याला थोडंसं चिंतन करायचं की मी माझ्या हाताच्या गोष्टींवर काय करू शकतो. एखादं क्षेत्र असेल
विधानाचं क्षेत्र घेऊया. या विधानाच्या क्षेत्रावर आपल्याला कुठल्या प्रकारचा गॅस तयार करता येईल तर वैद्यक गॅस सांगणार होता. त्यानंतर तुम्हाला पुस्तक करायचं होता, निवांत करायचं होता. एक एक क्षेत्र घ्यायची, त्याचा विकास करायचा. हा त्या क्षेत्राचा विकास झाला की पुन्हा ग्रंथालयाकडे वळवायचं. बंद असलेलं ग्रंथालय, कपाटामध्ये बंद असलेल्या ग्रंथालयाला जिवंत करायचं. जिवंत कसं करायचं? माझ्या शाळेमध्ये मी प्रयोग केला. गेल्या 5-6 वर्षापासून आहे ती पुस्तकं आणि ती साधनं त्या पुस्तकांना थोडं बाहेर काढलं. त्याच्यावर एक शिक्षण नेमला. 4 दिवस अशा प्रकारचं वेगवेगळा वर्ग त्या ठिकाणी त्या ग्रंथालयाच्या वर्गामध्ये जातो आणि त्या ठिकाणी तो विषय शिक्षक मग एखादा तो काय करतो, फक्त वाच करतो. मुलं जातात, पुस्तकं लिहितात. 50 विद्यार्थी बसायचा वर्ग आहे. नंतर ग्रंथालय केलं आणि त्या माध्यमातून मुलं एक बोलायची अशा प्रकारचा उपक्रम तुम्ही जर राबवला अशा केलं त्या क्षेत्राला निश्चितपणे आपण विद्यार्थ्यांना न्याय दिले म्हणतो. त्यामध्ये आज भावनाची फार कमी आहे की आपल्याला या मुलांच्या याच्यामध्ये त्या माध्यमातून आपल्याला रुजवायची आहे. त्याच्यानंतर तुमच्या फेरीमध्ये वर्गीकरणाचे उपयोजन त्यांनी सांगितले की ज्ञान आपल्याला उपयोजन, हस्तकरण, मूल्यमापन, सृजनशीलता हे जेव्हा आम्ही ज्ञान प्राप्त करतो त्यावेळेस घटना असेल, विद्यार्थी असेल, वर्तमानपत्र असेल, नियतकालिकेतील लेख असेल, व्याख्या असेल, व्हिडिओ असेल, नाटक असेल, पाठ्यपुस्तक असेल, जे आहे ते लिहिले त्यावेळेस विद्यार्थ्यांचं वर्तन टाळते. त्यावेळेस तो विद्यार्थी व्याख्या करायला शिकतो, वर्णन करायला शिकतो, स्मरण करायला शिकतो, गुण ओळखायला शिकतो, निवडायला शिकतो, लिहायला शिकतो. अशा प्रकारचं ज्ञानाचं आपण त्या सुद्धा बघितलं. तसंच आकलनाचं पण आहे. अक्षर असेल, कथा असेल, नाटक असेल, त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्यावेळेस त्या विद्यार्थ्याचं वर्तन काय होईल सारांश सांगायला पुन्हा कथन करायला गतग्रहण करायला असतो. हे जे घटक दिले त्या सर्व घटकांचा तो अनुग्रह करतो. त्याच्यानंतर उपयोजनाचं पण आहे. आकृती असेल, शिल्प असेल, भक्तीकरण असेल, नाटकाचे सादरीकरण असेल, वगैरे वगैरे असेल त्यावेळेस उपयोग करायला शिकतो. उपयोग देतो. जसं मी तुम्हाला सायकलचं उदाहरण दिलं त्याचा तो उपयोग करतो. हात करून सायकल चालवायला शिकतो, हात सायकल चालवायला शिकतो, जो सायकल चालवायला शिकतो. बरेच काही असं तो एका सायकलवर एका पायावर सायकल पकडण्याचा प्रयत्न करतो. आता मुलं कसं थोडं मोटरसायकल बरं तुम्ही आता जे ऑड मुलं जे असतात आता 5 सायकलीला आणि एका पायावर एका पायावर चालवायचे वेगळं करता येईल. प्रत्येकाला जीवन होतं काय ते याच्यामध्ये मिळत नाही. ते नवनिर्मितीमध्ये नाही मिळत. ते येत नाही का ते धोका नाही आपल्या याच्यासाठी वेगळं वाटतं ते येत नाही म्हणून